नमस्कार मित्रांनो नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण आलो आहे भावाच्या साखरपुड्याला, म्हणजे भाऊ कोण आपला रोहित माटे, त्याच्यामुळे आपला साखरपुडा आहे. तर तिकडे आम्ही आलो आहे मालाड इथं. तर पाहुणे मंडळी वगैरे आलेले आहेत. आपण तिकडे जाऊन पाहणार आहोत. आता तिकडची पुढची विधी वगैरे काय होणार आहे ते आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून दिसणारच आहे. आणि आपल्या रायगडमधील कोकणामधील जी माणसं असतील ते यूट्यूबवर आपले व्हिडिओ पाहत असतील त्यांना कळेलच की आपले सांस्कृतिक वगैरे काय आपले कार्यक्रम वगैरे कसे असतात ते तुम्हाला माहिती पडेलच. तर चला व्हिडिओ आपली पूर्ण पहा. आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. आपल्या व्हिडिओला पण लाईक करायला विसरू नका. मित्रांनो बघा, फायनली नवरा आलेला आहे साखरपुड्यासाठी. आता बस बरोबर. प्रॉपर आता आपण आमच्या दोन्ही वेजवाल्याला आम्ही विचारतोय, कारण आज जे साखरपुडा आहे तो म्हणजे लग्नाचा आज त्यांचा पहिलाच दिवस आहे. शुभ कार्य, त्या शुभ कार्यामध्ये दोन्ही वेजवाल्यांनी आपापली मतं मांडायची आहेत किंवा लग्नाचं जे नाव लावलं बघितले रिपोर्ट वगैरे आणले पाहिजे, त्यांना पण पाहिजे. मी रोहित या दोघांबद्दल बोलायचं म्हणजे यादव संस्कृती गवळी मागे 70% कार्यरत संस्था आहे. त्या संस्थेमार्फत कायद्याचे लाभ केलेले असतात. तरी आमच्या वाघ कायदा निर्माण केलेला आहे. त्या कायद्याची आम्ही बांधिलकी आहोत आणि त्या बांधिलकीप्रमाणे आपल्या यादव संस्कृतीचे विवाह करारपत्र आहे. ते पत्रक आपण भरून घेतलेलं आहे. त्या सगळ्यांची माहिती जाणून करून वाचून टाकणार आहोत. तर तुम्ही रोहितचा विचार होईल. आपण एक विषय दोघांनी एकमेकांना पसंतच्या वेळेस कार्यक्रम झालेलाच आहे तुमचा. तरी काही कोणाची गोष्टी वडिलांची आईची किंवा तुझ्या वडिलांची आईची बाबा नाही त्या मुलाचं लग्न केलं पाहिजे, त्या मुलाचं तू लग्न केलं पाहिजे असं काही असेल. आज सगळे तुमच्या समोर आहे. कारण आता जसं युग बदलतंय तसं आपला प्रश्न विचारावा लागणार. ह्याच्या अगोदर हे प्रश्न निर्माण झालेले होते, पण ह्याच्या समोर राजा गोष्टी निर्माण होतात. त्याला आम्हाला वरिष्ठांना समोर जावं लागतं. परत एकमेकांच्या काही समोर मार्गात आपल्याला ते नाही होत. म्हणून आम्हाला सगळं
काही नाही. तर असं काही असेल तर आतापर्यंत आपण करायला सध्या नाही. आपण काही पुढे असं काय आहे का? तर मी यादवसाहेब समिती व्यवहार मंडळातर्फे आपण व्यवहार दरापत्र भरून घेतो तो आजचा साखरपुडा म्हणजे साक्षर निधी गंध निधी जो आहे त्याच्यामध्ये उद्युक्तचं गाव आहे त्याची माहिती झाली. व्यवसाय नोकरी तुमच्या वडिलांचं नाव उपद्रव खाते राहणार महाग मुंबई. तसंच मुलांची माहिती आहे लेट गौरवाडी गाव आहे त्यांचं. घराची माहिती चांगली रोहित वैरा माळी त्यांचं नाव आहे. दरवर्षी 29 शिक्षण 12वी व्यवसाय नोकरी. बैराम लक्ष्मण माळी त्यांच्या वडिलांचं नाव आहे. राहण्याचं ठिकाण मुंबई या ठिकाणी होणार आणि 1 महिना अगोदर आपण 2 महिन्या अगोदर साखरपुडा घेतलेला आहे. म्हणजे नवरा किंवा मुलगा हे काही विषय राहणार नाही जे आहे ते. त्यामुळे तुम्ही एकपर्यंत सहमत तुम्ही दोघांनी ठरवायचं आहे. आणि आपल्या ह्या आनंद सोहळ्यासाठी जे आपले ग्रामस्थ वडील ग्रामस्थ आहेत किंवा लेट गौरवाचे ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडून स्वाक्षरी म्हणजे ते त्या 5 कंपनी घ्यायचं आपल्याला. आणि आपल्या पुढील कार्याची विचारपूस झालेली आहे. आता मी आमचे गावचे पाटील यांच्याकडे माहिती देतो आणि त्यांनी तुमची जी तयारी आहे ती करायची. हॅलो नमस्कार मंडळी. प्रथम विचारले नाव पूर्णपणे सांगायचं शिक्षण नोकरी माझं नाव रोहित बलिराम माडिक. गावाचं नाव लेप गोलवाडी तालुका मतदार जिल्हा रायगड. शिक्षण 12वी नोकरी कॅब डिझायनिंग. तसंच रोहिणी तुलाही तुझं शिक्षण नाव वगैरे सगळं सांगायचं आहे. शिक्षण 12वी. तुमची दोघांची पसंती तुम्हाला मान्य आहे ना? तसंच घोडीगुम ग्रामस्थ मंडळ लेप गौरवाडी ग्रामस्थ. प्रथम आपण ज्यावेळी मांडवणी करतो त्या मांडवणीनंतर पहिली हसवणी म्हणून आपण बोलतो. तर प्रथम सुपारी फोडणे. त्या सुपारी फोडण्यासाठी होतो स्टोरी बनेल. पहले इकडनं चालू कर. इकडनं पहिले चालू. म्हणून जे बघा तयार होते तयार होते अरे तू कुणाला थोडा थोडा पुरा ना एक नंबर टाळा टाळा अरे हास
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा गुरुर ब्रह्म गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरु नमः। आज आमच्या गावचे देवगौलोणी गावचे सदस्य श्री बळीराम लक्ष्मण महाडिक माझे परम मित्र माझे बंधू त्यांचा ज्येष्ठ पुत्र रोहित आणि काते कुटुंबाची सुकन्या रोहित यांच्या साखरपुडा निमित्त तुम्ही इथे सगळे जमलेला आहोत। तरी आम्ही ग्रामस्थ आणि लेप गोलोडी ग्रामस्थ आपला सर्वांचं हार्दिक स्वागत करीत आहोत। धन्यवाद। आज हा साखरपुडा आयोजित केलेला आहे। साखरपुड्याचं निमित्त म्हणजे काय? आज आमच्या बळीराम गायकर बळीराम महाडिक माझे परममित्र आणि काते साहेबांनी सर्व समाज बांधवांना मित्रमंडळींना सगळ्यांना आमंत्रित ह्या लग्नाला केलेल्या पत्रिका देऊन आणि अजून देण्याची पत्रिका बाकी पण असतील, नक्कीच ते देतील। ह्या पत्रिका जर समाज बांधवांना वाटतो आणि सगळ्या मित्रमंडळींना वाटतो घडा ठेवलेला आहे म्हणजे साक्षात महालक्ष्मीचं आपण आगमन केलेलं आहे या कार्यक्रमाला। आणि त्या कलशमध्ये 5 नद्यांचं पाणी आपण साक्षात तिथे ठेवलेलं आहे आणि सगळ्या नद्यांना आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये जेवढे पण ग्रह आहेत, नद्या आहेत, सूर्य चंद्र ह्या सगळ्यांना त्यांच्या लग्नविधीमध्ये सर्वांनी हजर राहावे। आणि आज आम्ही धन्यवाद पद्धतीने त्यांची मांडणी केलेली आहे आणि कार्यक्रम साजरा झालेला आहे। तर मी लेप आमंत्रण करते आणि मांडणी करते सर्वांना धन्यवाद देतो। अभिनंदन करून इथे तुमचा थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सद्गुरू। टाळ्या वाजवा रे। रोहित भराव अबू बाजूला 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 आता पाठी आहे। नाही घेऊन जात तुम्ही मित्रांनो, आपली व्हिडिओ पाहिली तुम्ही तेव्हा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला पण विसरू नका। मित्रांनो धन्यवाद।